हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। भारत पाकिस्तान मधल्या मध्यस्थीच्या वक्तव्यावरनं डोनाल्ड ट्रम्प यांचा यू-टर्न। भारत पाक वादात मध्यस्थी नाही तर फक्त मदत केली, ट्रम्प यांच्याकडनं घुमजाव। भारतामध्ये आयफोन तयार करण्याऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवा, डोनाल्ड ट्रम्प यांचा ॲपलचे सीईओ टिम कुक यांना सल्ला। तर टॅरिफ संदर्भात भारत डील करण्याच्या तयारीत असल्याचाही दावा। भारत सरकारचा तुर्कीला आणखी एक मोठा दणका, देशातील 9 विमानतळांवरती काम पाहणाऱ्या सेलेबी कंपनीचं कंत्राट केलं रद्द। पाकिस्तानसोबत फक्त दहशतवादावरती चर्चा होईल, पीओके संदर्भात पाकसोबत द्विपक्षीय चर्चा करण्यास तयार, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं। आतंकियों ने भारतीयों को धर्म पूछकर देखकर मारा, धर्म पूछकर मारा, तो हमने आतंकियों को उनका कर्म देखकर मारा। तुम्ही धर्म विचारून निष्पापांचे बळी घेतलेत, आम्ही कर्म पाहून दहशतवाद्यांना अद्दल घडवली आणि हाच आमचा धर्म, राजनाथ सिंग यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल। काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठं यश, त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा, गेल्या 48 तासात 6 दहशतवादी ठार। विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबाबत सपाचे खासदार रामगोपाल यादव यांचं वादग्रस्त विधान, जातीचा उल्लेख करत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानं यादव वादात सापडले। माओवादी विरोधी मोहिमेत जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडनं भेट, एम्समध्ये शहांनी पीडित कुटुंबांशी साधला संवाद। अमळनेर रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचे डबे घसरून 5 तासांपासून सुरत भुसावळ मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत, काही रेल्वे रद्द तर काहींचे मार्ग बदलले। आणि छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरात मोठा दरोडा, अमेरिकेला गेलेल्या उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातनं 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी लंपास, दरोडेखोरांचा शोध सुरू।